विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी काँग्रेसच्या उमेदवाराला पाठिंबा द्यायची काँग्रेसने उद्धव ठाकरेंकडे मागणी केली आहे आणि यासाठी काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार, काँग्रेस वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात आणि उपनेते अमीन पटेल यांनी आज मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे। अंबादास दानवे यांचा विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर आता काँग्रेसमधून सतेज पाटील यांच्या नावावर जवळपास शिक्कामोर्तब होत आहे। सध्या विधान परिषदेमध्ये काँग्रेसचे 8 आणि ठाकरेंच्या शिवसेनेचे 6 सदस्य आहेत। सविस्तर चर्चा झाली आणि अनेक विषयावर चर्चा झाली। भविष्यातील होणाऱ्या निवडणुका त्या कशा पद्धतीनं लढाव्यात त्या संदर्भात चर्चा झाली आणि एकूण राजकीय चर्चेमध्ये ओघाओघानं या विधान परिषदेच्या रिक्त जागेच्या संदर्भातही चर्चा झाली आणि आज पवारसाहेब दिल्लीमध्ये आहे, उद्याची निवडणूक आहे उपराष्ट्रपती पदाची। ते मुंबईत आल्यानंतर आम्ही त्यांना सुद्धा भेटणार आहोत। आम्ही वेळ मागितला होता। परिषदेत आमदारांची संख्या जास्त आहे तर विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर काँग्रेस आहे ना, म्हणजे आम्ही ते सुद्धा आम्ही विनंती केलेलीच आहे। ती सुद्धा आता फक्त विधानसभेचं सुद्धा आज ते खाली आहे। हे दोन्ही गोष्टी आहेत। दोन्हीच्या बाबतीत आम्ही स्वतः आता सभापतींना सुद्धा भेटतो आहोत, राम शिंदे यांना सुद्धा, आणि त्याचबरोबर अध्यक्षांनाही भेटणार आहोत। आम्ही माननीय मुख्यमंत्र्यांकडे सुद्धा वेळ मागतो आहोत।